नमस्कार, आपण पाहतात सिटी न्यूज। अमरावती शहरात अवैध वर्ली मटका आणि जुगार व्यवसायावर गुन्हे शाखेने मोठी धडक कारवाई केली आहे। पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर शहरातील 5 वेगवेगळ्या ठिकाणी एकाच दिवशी छापेमारी करण्यात आली। या कारवाईत 28 आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून तब्बल 2,41,740 रुपयांचा रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले आहे। पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार 27 जुलै रोजी अमरावती शहर गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे शहरातील विविध भागांमध्ये एकाच वेळी धडक कारवाई केली आहे। या कारवाईत अवैध वर्ली मटका आणि जुगार अड्ड्यांवर छापे टाकून एकूण 28 आरोपींना ताब्यात घेण्यात आले। आरोपींकडून रोख रक्कम आणि जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण 2,41,740 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सर्वात मोठी कारवाई वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साऊर गावात करण्यात आली। एका शेतातील गोठ्यामध्ये एक्का बादशाह नावाच्या हार्जितचा जुगार सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला। घटनास्थळी जुगार चालविणारे आणि खेळणारे असे एकूण 22 जण आढळून आलेत। या ठिकाणाहून तब्बल 2,33,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आणि महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय। याचबरोबर फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 स्वतंत्र कारवाया करण्यात आल्या। सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर छापे टाकून रोख रक्कम आणि जुगार साहित्य जप्त करण्यात आले। संबंधित आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली। गाडगेनगर परिसरातील सिद्धार्थनगर नवसारी येथेही जुगार अड्ड्यावर कारवाई करत आरोपींकडून रोख रक्कम आणि साहित्य जप्त करण्यात आले। तर नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अकबरनगर परिसरातही पोलिसांनी धडक कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले आणि गुन्हा नोंदविला। पोलीस आयुक्तांच्या आदेशानंतर शहरात सुरू असलेल्या अवैध वर्ली मटका आणि जुगार व्यवसायाविरोधात गुन्हे शाखेची ही मोठी कारवाई मानली जात असून पुढील काळात अशाच धडक मोहिमा सुरू राहणार असल्याचे संकेत पोलिसांनी दिले आहे। अमरावती शहरात अवैध जुगार आणि वर्ली मटका व्यवसायावर पोलिसांनी मोठा प्रहार करत 28 आरोपींना ताब्यात घेतले आहे। शहरात अशा अवैध व्यवसायांविरोधात पुढील काळातही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे।